कलर आहे आणि मध्ये असे स्टोनचे राऊंड्स दिले आहेत आणि इथे पण असं स्टोन वगैरे दिले आहेत. नेकलेस आहे, बट हा नुसता नेकलेस नाही आहे, ह्याचे खूप युजेस आहे. हा लॉंग नेकलेस म्हणून यूज करू शकतो, शॉर्ट नेकलेस म्हणजे चोकर म्हणून यूज करू शकतो, ब्रेसलेट म्हणून यूज करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी ह्या एका पॅटर्नमध्ये आहेत ज्या आपण करू शकतो. असं हे सेपरेट होऊन जातं, हा पूर्ण एक हे होतो आणि हा आपण असा चोकर म्हणून असा पण यूज करू शकतो. मस्त असं ब्रेसलेट म्हणून, बँगल म्हणून यूज करू शकता. आणि घातलं की मस्त हे 3 लेयर्स असे दिसतात, एकाखाली एक असे हे 3 लेयर्स दिसतात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग अगदी स्पेशल आहे, लेडीजसाठी, मुलींसाठी अगदी आवडतीचा विषय आहे. ॲक्च्युली मागे मी एकदा माझं पर्सेस कलेक्शनचा व्हिडिओ केलेला, सो त्या व्हिडिओत मी विचारलं होतं की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल माझ्याकडचं कलेक्शन, तर कमेंटमध्ये सांगा. तर मला कमेंट आली होती की ज्वेलरी कलेक्शन बघायला आवडेल म्हणून. मी करेल व्हिडिओ करेल असं म्हणत राहून गेलं आणि आज माझ्या एकदम लक्षात आलं जेव्हा मी ज्वेलरी नीट ऑर्गनाईज करत होती, तेव्हा मग म्हटलं चला आज आपण करूया तो व्हिडिओ. तर ज्वेलरी माझ्याकडे भरपूर सारी आहे, खूप बऱ्यापैकी व्हरायटी आहे, बट त्यातले सिलेक्टेड गोष्टी मी दाखवणार आहेत ज्या माझ्या अगदी फेवरेट आहे आणि मी त्या बऱ्यापैकी यूज करते, अशा वस्तू मी दाखवणार आहे. तर सकाळपासून मी काय आज ब्लॉग घेतला नाही, कारण हाच ब्लॉग मला घ्यायचा होता. त्यामुळे आज डेली रुटीन जे होतं ते मी काय आज शेअर करणार नाही, कारण हाच ब्लॉग बऱ्यापैकी मोठा होऊन जाणार. फक्त हा ज्वेलरी कलेक्शनसाठीचा आजचा ब्लॉग असणार आहे. आणि जी पण नेकलेसेस किंवा जी पण ज्वेलरी मी घातलेली आहे आणि त्याचा जर मला फोटो मिळाला तर मी इथे साईडला अटॅच करेल. ज्या पण ज्वेलरीचा घातलेला मला जो सापडेल त्याचा मी अटॅच करेल. सो चला तर मग स्टार्ट करूया. तर हे एक नेकलेस आहे जे की माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि मी हे बऱ्यापैकी यूज केलेलं आहे आणि हे पूर्ण क्रिस्टलचं आहे. हे मी त्रिशाच्या बारशाच्या वेळी घेतलेलं नाशिकला, बघू शकता. पूर्ण असे क्रिस्टल आहे आणि ह्याची क्रिस्टलची क्वालिटी पण खूपच छान आहे, एकदम मस्त आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट त्रिशाच्या बारशाच्या वेळेस म्हणजे 10 वर्षापूर्वी मी घेतलेलं, बट त्याची ग्लेज अजूनही तशीच आहे. आणि तुम्ही पेंडंट पण बघू शकता, खूप सुंदर असं हे पेंडंट आहे आणि ह्याची पॉलिश वगैरे पण काहीच गेलेली नाही आहे. पेंडंटची पण आहे तसं आहे आणि खूप सुंदर आहे. हे खूप यूज केलं आहे मी आणि हे नाशिकलाच घेतलेलं. नाशिकचं आदित्य ज्वेलर्स जर माहिती असेल तुम्हाला, जे कोणी नाशिकमधून बघत असतील आणि ज्यांना आदित्य ज्वेलर्स माहीत असेल, कारण बऱ्यापैकी फेमस आहे, सो तिथून मी हे घेतलेलं. तर असं काहीसं हे आहे आणि हे खूप यूज करते मी आणि हे बऱ्यापैकी साड्यांवर जातं, कारण हे ब्लॅक असल्यामुळे हे कुठल्याही साडीवर मॅच होऊन जातं. त्यामुळे हे खूप यूज केलं मी आणि एकदम मस्त क्वालिटी आहे. सो हे एक आहे जे माझं खूप फेवरेट आहे आणि खूप यूज केलेलं पण आहे. आणि दुसरं एक आहे ट्रेडिशनलमध्ये आहे, जे पण माझं खूप फेवरेट आहे. जेव्हा मी महालक्ष्म्या बसवायला सुरुवात केली होती आणि ज्या वर्षी मी नऊवारी नेसलेली महालक्ष्म्यांच्या वेळी, त्यावेळी मी हे घेतलेलं की ट्रेडिशनल नऊवारीवर हे खूप सुंदर दिसेल म्हणून. सो हे एक असं मंगळसूत्र आहे जे मी घेतलेलं. असं चंद्रकोर आहे इथे, टर्न झालं आहे ते. सो हे असं एक मंगळसूत्र आहे, पूर्ण असं चंद्रकोर आहे याच्यावर सगळीकडे. पेंडंट पण त्याचं चंद्रकोरचंच आहे आणि नऊवारीवर किंवा असं ट्रेडिशनल अटायरवर खूप सुंदर दिसतं. हे खूपच छान आहे आणि ह्याच्या प्रत्येक चंद्रकोरवर असं बारीक असं काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे आणि याला पण ऑलमोस्ट आता 4-4.5 वर्ष होऊन गेलेली. पहिलंच वर्ष होतं माझं हे, पहिलंच वर्ष होतं माझं महालक्ष्म्यांचं, तेव्हा मी नऊवारी नेसलेली, तर तेव्हा हे वेअर केलेलं आणि खूप सुंदर दिसतं. हे खूपच छान दिसतं आणि हे पण मला खूप आवडतं. फक्त हेच की मी ते एकदाच यूज केलं नऊवारी नेसलेली तेव्हा, आणि बघूया अजून छान आहे तेवढी वर्ष झाली तरी. पुढे पण फ्युचरमध्ये जर कधी पुन्हा नऊवार नेसली किंवा काही प्रॉपर असा मराठमोळा मी जेव्हा अटायर करेल तेव्हा हे नक्कीच यूज होणार. सो ते एक आहे माझं फेवरेट.
त्यानंतर हा एक नेकलेस आहे, हा पण माझा एकदम फेवरेट आहे. ॲक्च्युली मोती आहे आणि खाली बऱ्यापैकी कलर्स आहेत. जे माझ्याकडे ज्या साड्या असतात त्यातलेच बऱ्यापैकी कलर आहे, ग्रीन, मरून वगैरे. आणि ह्या कलरच्या साड्या असतात माझ्याकडे. सो ते बऱ्यापैकी साड्यांवर हे जातं, म्हणून हे पण खूप यूज केलं मी मागच्या दोन्ही वेळेस. महालक्ष्म्यांच्या वेळेस मी हे वेअर केलेलं आणि खूप सुंदर दिसतं. आणि मोती असल्यामुळे ते कुठल्याही साडीवर, कुठल्याही काठापदराच्या साडीवर अगदी छान असं जातं. आणि बऱ्याच वेळा घातलं मी. आत्ता तिरुपतीला गेलेली तेव्हा पण साडी वेअर केलेली, तेव्हा पण हे घातलेलं. महालक्ष्म्यांना पण घातलेलं. 2.5-1 वर्ष होऊन गेले याला पण. आणि छान आहे अजून, ते मस्त टिकलं आहे. मागच्या महिन्यात मी एका लग्नाला गेलेली, तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये पण लग्नात मी हेच वेअर केलं होतं. सो मस्त आहे हे पण. हे एक आहे. त्यानंतर हे पण आहे एक, जे पूर्ण असं गोल्डन कलरमध्ये आणि खूप सुंदर दिसतं हे. ह्याचं पेंडंट असं मोठं आहे, ब्रॉड आहे, त्यामुळे एकच जरी घातलं तरी खूप छान वाटतं, मस्त लुक येतो. सो हे पण मी घातलेलं आहे बऱ्याचदा. छोटासा असा सेंटरला मोती आहे आणि खाली पण मस्त असं छोटेसे मोती आणि एक मोठा मोती असं लटकन आहे. आणि इतकं असं येतं, हे खूप लॉंग पण नाही आणि शॉर्ट पण नाही, असं मीडियम लेंथला येतं असं आहे. आणि खूप छान आहे. हे पण खूप जुनं आहे, हे तर बऱ्यापैकी 7-8 वर्षापूर्वीचं असेल. आणि हे पण यूज केलं मी बऱ्यापैकी, बट छान आहे. पॉलिश वगैरे सगळी छान राहिली. म्हणजे टचवूड की माझ्याकडची जी पण काही ज्वेलरी आहे खूप जुनी आहे, बऱ्याच वर्षांपासूनची आहे, बट सगळी खूप छान आहे. कुठलीच ज्वेलरी अशी खराब झालेली नाही किंवा पॉलिश गेलेली नाही आहे. कारण मी हे असं ह्या डब्यांमध्ये वगैरे ठेवते, किंवा त्याच्या ज्या बॅग्स असतात ह्या अशा, ह्या बॅग्समध्ये असंच्या असं ठेवते, त्यामुळे ते मेंटेन राहतं. आणि दुसरा एक आहे, मोत्यांचा आहे. हा चोकर टाईप ऑफ आहे, बट खूपच सुंदर आहे. असा काहीसा आहे. 2 कलरमध्ये मोती ह्याच्यात हा एकदम लाईट पिंक आहे. पिंक पण नाही, असा वेगळाच एकदम लाईट पिंक कलर आहे. आणि मध्ये असे स्टोनचे राऊंड्स दिले आहेत. आणि इथे पण असं स्टोन वगैरे दिले आहेत. इथला मोत्यांचा कलर वेगळा आहे आणि खालचा वेगळा आहे. खूपच छान आहे हे पण. आणि चोकर टाईप येतं, जेव्हा आपल्याला एकच काहीतरी असं घालायचं असेल आणि मोत्यांचा कुठलाही ज्वेलरीचा पॅटर्न किंवा कुठल्याही ज्वेलरीचा टाईप मोत्यांमधला खूपच सुंदर आणि सगळ्यावर जाणारा असतो, तर त्यातलंच हे एक आहे जे मला प्रचंड आवडतं आणि खूप छान आहे. हे कधी त्रिशाला पण यूज होऊन जाईल. अजून तिने नाही घातलं कधी, बट होणार यूज. हा पण एक चोकर आहे. हा लास्ट इयर घेतलेला मी महालक्ष्म्यांच्या वेळी. आणि हा पण खूप छान आहे. 2दा वेअर करून झाला हा माझा आणि मस्त आहे. याची पण क्वालिटी छान आहे, डिझाईन वगैरे सगळंच खूप छान आहे. हा मी इथेच एका लोकल शॉपमधनं घेतलेला आणि मस्त आहे. ह्याच्यात पण मोती वगैरे आहे आणि गोल्डन असं डिझाईन आहे. खूप असं येलो गोल्ड नाही आहे आणि अगदी कॉपर असं पण नाही आहे, असं वेगळाच शेड आहे, बट खूप छान आहे. मस्त आहे हे. लास्ट इयर महालक्ष्म्यांच्या वेळी घालायला घेतलेलं मी आणि खूप छान आहे. ह्याचा पण फोटो आहे माझ्याकडे, सो तो मी इथे साईडला अटॅच करते. सो तुम्हाला आयडिया येईल की कुठला नेकलेस कसा घातला तर कसा छान दिसतो, किंवा कसं आपण पेअरअप करू शकतो, कुठल्या अटायरवर कसं पेअरअप करू शकतो, ही आयडिया येईल म्हणून मी फोटो ॲड करते. आणि त्याच्यासोबत सेम असेच हे इयरिंग्स पण आहे, जसे त्याचे हे पेंडंट किंवा हे जे आहे तसे हे असे त्याच्यासोबत जे लटकन आहे, म्हणजे जसा तो नेकलेस आहे त्याच टाईपमध्ये हे असे इयरिंग्स पण आहेत. आणि क्यूट आहे, एकदम छान आहे. आणि तसाच चोकरवाला पॅटर्नमध्ये हा एक आहे, जो मी मागच्या वर्षी महालक्ष्म्यांना मम्मीने घेऊन पाठवलेला. मला साडीवर मॅच होईल असा पाहिजे होता. सो हा एक घेतलेला. हा पण मी 2 ते 3 वेळा घालून झाला आणि एकदम मस्त आहे हा. कॉन्ट्रास्ट जरी घालायचा असेल, मी एकदा कॉन्ट्रास्ट म्हणून घातलेला आणि एकदा मॅचिंग असं म्हणून घातलेला. सो मस्त आहे हा पण. असे ग्रीन स्टोन आहे आणि मोती आहे. चोकरच आहे हा पण आणि खूप छान दिसतो हा सुद्धा.
आणि आजकाल जो आपण अटायर करतो त्याच्यावर कॉन्ट्रास्ट अशी ज्वेलरी घालतात. सो हा कॉन्ट्रास्ट म्हणून खूप छान जातो बऱ्याच याच्यावर. एकदा मी दसऱ्याला ग्रे कलरची साडी नेसलेली, सो त्याच्यावर हा पेअर अप केलेला, तो फोटो मी अटॅच करते. आणि मॅचिंग पिंक कलर मॅचिंग याच्यावर कसा घातलेला ते पण मी ते फोटो शेअर करते. आणि त्याच्यावर सेम तसेच हे असे तसेच इयरिंग्स पण आहे मॅचिंग असे. सो मस्त आहे हा पण सेट. हा मम्मीने मला नाशिकवरून आणलेला तेव्हा. सो ते एक आहे. आणि ऑक्सिडाईजमध्ये पण आहेत माझ्याकडे, पण त्यातला लॉंगवाला माझा फेवरेट आहे. सो हा पण एक माझा फेवरेट आहे ऑक्सिडाईजमध्ये. छान वाटतो हा मला. हा माझ्या मम्मीच्या फ्रेंडने दिलेला मला हे. आणि मस्त आहे हा, सुंदर आहे. म्हणजे एखादी कॉटनची साडी नेसली हलकी फुलकी तर त्याच्यावर हा एकदम छान जातो. त्यानंतर आता लेटेस्ट जे निघालं आहे इनविजिबल पॅटर्नमध्ये असतात ज्वेलरी, तो हा. तर तोच हा मी आत्ता रिसेंटली घेतलेला. मी संक्रांतीचा ब्लॉग केला होता, त्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसला असेल. त्या साडीवर मी वेअर केलेला हा. मी एक्झिबिशनला घेतलेला नाशिकमध्ये. आणि छान आहे हा पण सेट. हा त्रिशाने, आम्ही तिरुपतीला गेलेलो तेव्हा त्रिशाने पण वेअर केलेला हा. म्हणजे नाजूक आहे, इनविजिबल पॅटर्न आहे. पेंडंट थोडंसं मोठं आहे बट खूप छान वाटतं हे. एक मिनिट, हे बघा अशा प्रकारचं पेंडंट आहे आणि मस्त पॅटर्न आहे हा पण. छान आहे हा. सो मी हा संक्रांतीला साडी नेसलेली तेव्हा हा घातलेला. आणि आता तिरुपतीला गेलेलो आम्ही तेव्हा त्रिशाने वेअर केला होता. सो मस्त पॅटर्न आहे हा. आम्हाला दोघींना पण यूज होतो. तर छान आहे हा पण एक पॅटर्न. त्यानंतर हा एक नेकलेस आहे जो माझा खूप जास्त फेवरेट आहे, राजेशचा आणि आमच्या दोघांचा पण हा अगदी फेवरेट आहे. इथे लाख की बीड मला आता कळत नाही आहे. लाखाच्या बांगड्या असतात असं म्हणतात, लाख असते त्याच्यात काहीतरी, ते मटेरियल असतं लाख म्हणून, त्याच्या बांगड्या असतात. तर मला हा त्याच मटेरियलमधला वाटतो. आणि त्याला पूर्ण असे हे स्टोन आहेत. स्टोन नाही ॲक्च्युली, ते वेगळेच काहीतरी क्रिस्टल टाईप आहेत जे खूप मस्त शाईन करतं आणि खूपच छान दिसतो हा. तर हा पण मी 1-2 वेळा घातला आहे आणि एकदम छान वाटतो हा पण. चोकर आहे हा ॲक्च्युली आणि खूप मस्त दिसतो. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त ग्लेज आहे त्याला आणि छान शाईन करतो आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो. हा पण माझा एकदम फेवरेट नेकलेस आहे. हा मी एक्झिबिशनमध्ये घेतलेला पुण्यातच आणि मस्त मिळाला. बट असं वाटतं की हा पडला तर फुटू शकतो असं वाटतं. आणि जड आहे थोडा, माहीत नाही, खूप छान आहे. त्यानंतर हा एक नेकलेस आहे, बट हा नुसता नेकलेस नाही आहे, ह्याचे खूप युजेस आहे. हा लॉंग नेकलेस म्हणून यूज करू शकतो, शॉर्ट नेकलेस म्हणजे चोकर म्हणून यूज करू शकतो, ब्रेसलेट म्हणून यूज करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी ह्या एका पॅटर्नमध्ये आहेत ज्या आपण करू शकतो. हे पण मला मम्मीनेच पाठवलं आहे. आणि क्रिस्टल आहेत हे असे एकदम पीच कलरमध्ये, असे लाईट पीच कलरमध्ये हे क्रिस्टल आहे. आणि मध्ये हे असे बीड्स आहे ज्याला स्टोन आहे. आणि त्याच्यासोबत हे असेच इयरिंग्स आहेत. आणि खूप मस्त पॅटर्न आहे हा. त्रिशाला आणि आम्हाला दोघींना पण यूज करता येईल असं आहे. ह्याचे काय काय युजेस आपण करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते आता. मल्टीपर्पज आहे, खूप साऱ्या वेजने आपण हा वेअर करू शकतो. तर आता हा दिसत आहे हा लॉंग नेकलेस आहे. आणि हा आपण चोकर म्हणून कसा वेअर करू शकतो हे मी आता तुम्हाला दाखवते. तर इथे हे जे तुम्हाला असे मध्ये बॉल दिसत आहे ते ॲक्च्युली मॅग्नेट आहे. असं काढलं की हा बघा असा सेपरेट होऊन जातो. पुन्हा ह्या बाजूने पण सेम तसाच बॉल आहे, तो असा काढून घेतला की हे असं सेपरेट झालं बघा. अशा प्रकारे असं हे सेपरेट होऊन जातं. हा पूर्ण एक हे होतो. आणि हा आपण असा चोकर म्हणून असा पण यूज करू शकतो. किंवा हे अशा प्रकारे हे जॉईन केलं की असा छोटासा हा पण एक चोकर म्हणून यूज करू शकतो. तुम्ही बघू शकता मस्त कलर आहे आणि एकदम पीच कलर आहे, खूप छान दिसतो. आणि हे त्रिशाला पण यूज होणार, नाजूक असं आहे तर. सो मस्त आहे हे. हा एक प्रकार आहे.
त्यातून होणारा हा दुसरा प्रकार आहे जो मी यूज करू शकते चोकर म्हणून. आणि पुन्हा इथे सेम मध्ये पण सेम असाच बॉल आहे ज्याला मॅग्नेट आहे. ते सेपरेट केलं की हे बघा अशा प्रकारे हे दोन होतात. हे तुम्ही बँगल म्हणून ब्रेसलेट म्हणून पण यूज करू शकता. सो मस्त आहे हे मला मम्मीने पाठवलेलं. हे बघा अशा प्रकारे मस्त असं ब्रेसलेट म्हणून बँगल म्हणून यूज करू शकता. आणि क्रिस्टल आहे त्याचा आवाज पण एकदम मस्त येतो, छान आहे. तर अशा प्रकारे हे खूप साऱ्या वेजने आपण हे यूज करू शकतो. 2 हातात म्हटलं 2 हातात 2 होऊन जातात. चोकर म्हटलं चोकर, लॉंग नेकलेस, असे खूप सारे युजेस आहे. आणि मस्त आहे हा. त्रिशा आणि मी दोघी मिळून वापरू शकतो असं आहे. हे बघा अशा प्रकारे आता मी हे अटॅच करून घेतलं आणि लॉंग नेकलेस झाला. काही साड्या असतात बघा ज्याच्यावर आपण एकच सिंगल असं लॉंग नेकलेस वेअर करतो, त्या टाईपमध्ये पण आपण हे घालू शकतो. आता ह्या टी शर्टवर ते तितकं छान नाही दिसून येते, बट मस्त पॅटर्न आहे हा. आणि त्याचे इयरिंग्स पण एकदम छान आहे, नाजूक असे आहेत, एकदम मस्त आहे हे पण. त्यानंतर हा एक नेकलेस आहे. हा पण भरपूर जुना आहे माझा, 7-8 वर्षापूर्वीचा आहे. 7-8 वर्षापूर्वीचा आहे. आणि हा पण मी खूप यूज केला आहे. तर याची पण क्वालिटी एकदम छान आहे, पॉलिश वगैरे काहीच गेलेली नाही आहे. मस्त असं मोठं पेंडंट आहे आणि इथे असे थोडेसे रोज गोल्डमध्ये स्टोन आहे आणि हे नॉर्मल आपले व्हाईट स्टोन आहे. पेंडंट एकदम छान आहे आणि बारीक असं मोती आहेत, हे असं आहे. हा अगदी चोकर पण नाही आणि खूप लॉंग पण नाही आहे. हा मीडियम लेंथमध्ये जातो आणि खूप सुंदर दिसतो. काठपदराच्या साडीवर हे एक जरी घातलं मंगळसूत्र आपलं शॉर्ट आणि हे एक, तर एकदम बेस्ट दिसतं. सो आहे, मस्त आहे हा. आणि हे जे मधले हे मोती आहे हे लाईट पीच कलरचे, एकदम लाईट पीच कलरमध्ये, आणि हे बारीक बारीक असे मोती आहेत. खूप सुंदर दिसतो हा पण. आणि ह्याच्यासोबतचे जे इयरिंग्स आहेत ते पण एकदम छान आहे, नाजूक आहे आणि सेम डिझाईनमध्ये अशा प्रकारचे ते इयरिंग्ज आहेत. मस्त आहे नाजूक असं इयरिंग. आणि मला इयरिंग्ज नाजूकच मी घालते. खूप कमी वेळा असं होतं की मी हेवी आणि मोठे इयरिंग्स घातले, मला असं वाटतं की मला ते सूट नाही होत, म्हणून मी मोस्टली छोटे आणि नाजूक इयरिंग्सच प्रेफर करते. खूप रेअरली मी मोठे आणि हेवी असे घालते. सो हे असे आहेत काही. आणि त्यानंतर हा एक चोकर आहे, सिम्पल आहे बट तितकाच सुंदर दिसतो. मस्त असं हे राऊंड पेंडंट आहे याचं गोल्डनमध्ये आणि बाजूला असे मोती आणि हे मरून कलरचे हे मणी आहे. क्रिस्टल नाही आहे ॲक्च्युली, मणी आहे. माझ्या धीरांचं लग्न होतं, सो तेव्हा मी वर्कची क्रीम कलरची साडी घेतलेली, तर मला क्रीम कलरच्या साडीवर मी मरून ब्लाऊज शिवून घेतलेलं आणि त्यावर हे मॅच केलेलं. म्हणजे साडीला कॉन्ट्रास्ट अशी मी ज्वेलरी आणि ब्लाऊज असं केलेलं आणि एकदम मस्त दिसतं. हे चोकर आहे आणि सिम्पल आहे बट लुक खूप छान येतो याचा. सो हे पण एकदम मस्त आहे आणि ह्याला पण 7-8 वर्ष झाली आहेत, बट स्टील ते एकदम छान कंडिशनमध्ये. तसंच एक हे पण आहे क्रिस्टलमध्ये. हे रेड जे दिसत आहेत ते सगळे क्रिस्टल आहेत आणि हे व्हाईट जे आहेत ते मोती आहे. हा एकदम चोकर पण नाही आहे आणि लॉंग पण नाही आहे, मीडियम लेंथला जाईल असं आहे. आणि हे पण कॉन्ट्रास्ट वगैरे साडीवर एकदम छान जाणार. एकदम म्हणजे कॉटनच्या जरी साडीवर हे घातलं तरी खूप छान दिसणार, किंवा एखाद्या दुसऱ्या हेवी साडीवर हे एकच कॉन्ट्रास्ट जरी घातलं तरी खूप छान जाणार. असे आहेत. असे माझ्याकडे बऱ्यापैकी नेकलेस आहे, अजून बरेच आहे, बट हे जे आहे जे माझे खूप फेवरेट आहे आणि मी खूप फ्रिक्वेंटली यूज करते, म्हणून म्हटलं चला आपण हे कलेक्शन दाखवूया. आणि हे 2 आहे जे आत्ता मी मागच्या महिन्यामध्ये मुंबईला गेलेली, तर मार्केटमध्ये CSTला एका मार्केटमध्ये मी हे घेतलेलं, हे मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतं. सो हे ते 2 आहे. त्यातलं हे एक मी लगेच तेव्हाच लग्नामध्ये वेअर केलेलं आणि दुसरं एक आहे जे मी आत्ता नेक्स्ट वीक माझ्या बहिणीचं लग्न आहे तेव्हा वेअर करेल असं चाललं आहे, किंवा कारण तेव्हा मी जो अटायर करणार आहे त्याला हे सूट होईल. सो म्हटलं तेव्हा आपलं हे घालून होईल. सो हे त्यातलं एक आहे जे मी आत्ता मागच्या महिन्यात मुंबईला घेतलं आणि मस्त आहे हे पण. तर असे काहीसे माझ्याकडे हे नेकलेसेस आहे. माझ्याकडे इयरिंग्सचं पण खूप
जास्त कलेक्शन आहे ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये नाही शेअर करत, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. खूप छान छान व्हरायटी आणि डिझाईन्स आहे माझ्याकडे इयरिंग्सच्या. जर तुम्हाला बघायचे असतील इयरिंग्स कलेक्शन पण, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे एक कडं आहे माझ्याकडे, खूप सुंदर आहे. हे पूर्ण असं बारीक बारीक मोती आहे आणि पुढे असं मोत्यांचंच आणि स्टोनचं असं काम केलेलं आहे. खूप सुंदर दिसतं हे मला राजेशची ऑफिसची कलिग आहे, ते जयपूरला वगैरे गेलेले तेव्हा तिने मला तिथनं आणलेलं हे आणि खूप छान दिसतं. साडीवर हे नुसतं एकच घातलं, एका हातात हे आणि एका हातात वॉच असं घातलं तरी खूप छान दिसतं. सो हे पण मी खूप यूज केलं आहे आणि ह्याला पण खूप वर्ष झाले, ऑलमोस्ट 11 वर्ष झाले असणार. त्रिशा होण्याच्या आधीचं आहे हे, एखाद वर्ष आधीचं. सो हे पण एक आहे जे माझं फेवरेट आहे आणि बऱ्यापैकी मी ते यूज करते. त्यानंतर माझ्याकडे एक बाजूबंद आहे जे खूप वर्ष जुनं आहे, बट स्टील त्याची पण क्वालिटी एकदम छान आहे. ते तर मी कॉलेजला असताना घेतलेलं, माझ्या भावाचं लग्न होतं, चुलत भावाचं, तेव्हा मी घेतलेलं आणि स्टील ते एकदम मस्त आहे. हे बघा, सुंदर आहे. मी कॉलेजला असताना घेतलेलं आहे, माझ्या भावाचं, चुलत भावाचं लग्न होतं. सो तेव्हा त्या ओकेजनला म्हणून मी घेतलेलं. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. मध्ये असा हा मोठा मोती आहे आणि हे छान त्याला बारीक बारीक असे छोटे छोटे मोती आहे लटकन आणि 3 लेअरमध्ये आहे हे असं. इथे छोटे छोटे घुंगरू पण आहे आणि छोटे छोटे मोती पण आहे आणि ते घातलं की खूप सुंदर दिसतं. जेव्हा आपण ते असं घालतो ना, आता मी घालून नाही दाखवू शकत, असं घातलं की मस्त हे 3 लेयर्स असे दिसतात, एकाखाली एक असे हे 3 लेयर्स दिसतात. हे पण मी बऱ्यापैकी यूज केलं आणि त्याची तरी पण तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम मस्त आहे. मोती कुठलाच पडला पण नाही आहे आणि पॉलिश पण नाही गेलेली. सो हे पण मी नाशिकला अनुराधा म्हणून एक शॉप आहे, तिथे घेतलेलं मी कॉलेजला असताना. सो मस्त आहे हे काहीतरी वेगळं आहे म्हणून म्हटलं चला हे दाखवूया. बँगल्सचं माझ्याकडे खूप असं काही कलेक्शन नाही आहे, जस्ट मॅचिंग बँगल्स वगैरे असं आहे. बट नेकलेसेस आणि इयरिंग्सचं माझ्याकडे प्रचंड कलेक्शन आहे, खूप जास्त. सो इयरिंग्सचं जर कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या मला ज्वेलरीचे फोटोज मिळाले मी वेअर केलेले, सो ते मी अटॅच करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्यातली कुठली ज्वेलरी, कुठला नेकलेस तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचं तुम्हाला कलेक्शन इयरिंग्स किंवा अजून दुसरं काय बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.